मित्रांनो, फक्त विचार करा. फक्त इमॅजिन करा. तुमचा तो 10वीचा येणारा रिझल्ट आणि त्याच्यावरती असणारे तुम्हाला हवे असणारे मार्क्स आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. बस एवढंच इमॅजिन करा आणि मग ठरवा तुम्हाला अभ्यास करायचा आहे की नाही. आणि अजूनही जर तुम्हाला अभ्यास करावासा वाटत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. पण तुम्हाला जर अजूनही असं वाटतंय, की मी करू शकते आणि मला तेवढे गुण मिळवायचे आहेतच, मला माझं स्वप्न सत्यात उतरवायचं आहे, मला माझ्या आईवडिलांचा चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायचा आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर या व्हिडिओमध्ये काय आहे? तर आजपासून म्हणजेच हा व्हिडिओ मी 12 फेब्रुवारीला शूट करते, परंतु आपण उद्यापासूनचे टार्गेट्स पाहणार आहोत. तर 13 फेब्रुवारीपासून 13 मार्चपर्यंत हा जो 1 महिन्याचा कालावधी आहे, तर या महिन्याभरामध्ये काय आपण फॉलो केलं पाहिजे? असे कोणते टार्गेट्स आहेत, की ज्याद्वारे तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करू शकता? ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये काय काय असेल, तर मी काही विषयांना काही दिवस ठरवलेले आहेत. हे दिवस मी साधारणतः ॲव्हरेज ठरवलेले आहेत. तुम्ही तुमच्यानुसार ते कमी जास्त करू शकता. तर बेसिकली जे लँग्वेजेस आहेत त्यांना मी ओव्हरऑल 3-3 विषय दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मराठी, हिंदी किंवा संस्कृत जे काही असेल ते आणि इंग्लिश. असे तिघांना मिळून 3-3-3 दिवस आहेत. म्हणजे 9 दिवसामध्ये किंवा साधारणतः 9 दिवसामध्ये तुमचे सगळे लँग्वेजेस संपणार आहेत. नेक्स्ट आहे मॅथ्स पार्ट 1ला 2च दिवस आहेत. 2 दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा कंप्लीट हेही मी सांगणार आहे. तर एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो त्याच्यामुळे प्लीज शेवटपर्यंत पहा. नेक्स्ट आहे पार्ट 2मध्ये 6 चॅप्टर्स आहेत. अगेन हे 3 दिवसामध्ये होऊ शकतात. कसं करायचं ते पण मी सांगणार आहे. सायन्स पार्ट 1मध्ये 10 चॅप्टर्स, पार्ट 2मध्ये 10 चॅप्टर्स हेही 10 दिवसामध्ये होऊ शकतं. याच्यामध्ये मी असेही दिवस अरेंज केलेले आहेत, की त्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला फक्त पेपर लिहायला देखील वेळ आहे, म्हणजे पेपर सोडवण्यासाठी. आणि आदलेमधले 2-3 दिवस असेही आहेत, जे पूर्ण फ्री असतील. त्या ठिकाणी तुम्ही जो काही तुमचा बॅकलॉग उरला असेल, तो सगळा कव्हर करू शकता. अशा पद्धतीने हे टाईम टेबल अरेंज केलं आहे. नेक्स्ट आहे हिस्ट्रीसाठी 5 डेज आहेत, पॉलिटिकल सायन्ससाठी 2 डेज आहेत आणि जिओग्राफीसाठी 5 डेज आहेत. ओके. आणि पेपर सोडवण्यासाठी, कारण क्वेश्चन पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही रिव्हिजन केली आणि जर पेपर वेळेत नाही झाला, टाईम मॅनेजमेंट जर व्यवस्थित नाही झालं, तर मग राहतो ना पेपर. सो त्याच्यामुळे तीही मॅनेजमेंट आपल्याला करता आली पाहिजे. यासाठी शेवटचे जे 10-15 दिवस 10 दिवस आहेत, सॉरी 10 दिवस जे आहेत ते आपण पेपर सोडवणार आहोत. सो आता आपण पाहूया की या हे जे मी अरेंजमेंट केलेली आहे याच्यानुसार आपण सिलेबस कसा करायचा आहे. ओके. सो डेली टार्गेट्स या ठिकाणी आहेत. त्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट म्हणा किंवा रिक्वेस्ट म्हणा, की तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जोही काही स्कोर हवा असेल, मग कितीही असेल तुमच्या मनामधला स्कोर, तो फक्त एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी. कारण जेव्हा तुम्ही तो स्कोर लिहिणार आहात, तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला हा सिग्नल पाठवताय, की मला एवढे मार्क्स मिळवायचे आहेत, यासाठी मला मेहनत करायची आहे, यासाठी मी अख्खा वर्ष अभ्यास केला आहे आणि आता फक्त मला 1 महिना याच्यासाठी अभ्यास करायचा आहे. असं जेव्हा तुम्ही लिहिणार, तेव्हा तुमच्या ब्रेनला तो पॉझिटिव्ह सिग्नल मिळेल आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल. आपण कितीही नाही म्हटलं, तर या जगामध्ये एक एनर्जी आहे, जी आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असते. पण ऑब्व्हियसली त्यासाठी आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर लिहायचं नसेल कमेंट बॉक्समध्ये, तर तुम्ही स्वतःच्या वहीवरती लिहा आणि छान मोठ्या अक्षरात लिहा आणि ज्या ठिकाणी अभ्यासाला बसणार आहात त्या ठिकाणी चिटकवा. सगळेजण सांगतात, पण आपण करतो का? तर नाही. पण करून पहा ना, करायला काय जाते? फक्त पेनाची शाई आणि एक कागद जाणार आहे, बस एवढंच. पण तेवढं सॅक्रिफाईस आपण करू शकतो ना आपल्या भविष्यासाठी? मग नक्की करा. ते लिहा आणि प्रत्येक वेळी सकाळी उठल्यानंतर ते पहा आणि स्वतःला सांगा, की आजचा दिवस मला का अभ्यास करायचा आहे? तर मला एवढे मार्क्स पाहिजेत. मग ते किती का असेनात. तेवढे मार्क्स मला पाहिजेत म्हणून मला अभ्यास करायचा आहे. बस एवढंच सांगा. आणि आय होप की तुम्ही हे कराल. ही आपली फर्स्ट स्टेप होती. नेक्स्ट स्टेप मित्रांनो, या डेली टार्गेट्समध्ये एक गोष्ट कॉमन राहणार आहे, ती म्हणजे क्वेश्चन बँकची प्रॅक्टिस. जे क्वेश्चन बँक शिक्षण मंडळाने पब्लिश केली आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती कशी डाउनलोड करायची हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. सो तो व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. बट क्वेश्चन बँकमधले क्वेश्चन्स येऊ शकतात, कारण ऑब्व्हियसली ते प्रश्न तुमच्या पुस्तकाशी निगडीत आहेत आणि शिक्षण मंडळानेच पब्लिश केले, त्याच्यामुळे त्यातले प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. सो प्रत्येक वेळेस मी नाही सांगणार, म्हणजे प्रत्येक दिवसाला. बट तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन बँक कंपल्सरी करायची आहे. त्या दिवशी आपण जो काही अभ्यास करणार असू, त्याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी टेक्स्टबुकचे क्वेश्चन्स आणि सेकंड प्रायोरिटी क्वेश्चन बँक असायला पाहिजे. आणि मग जे काही तुम्ही एक्स्ट्रा प्रश्न करणार असाल ते. सो क्वेश्चन बँक नक्की करायची आहे. मग ते मॅथ्स असो, मराठी असो, मराठीमधला किंवा लँग्वेजेसमधल्या रायटिंग स्किलचा देखील अभ्यास नक्की करा क्वेश्चन बँकमधल्या. अगेन क्वेश्चन बँकमधला पण प्रत्येक प्रश्न सोडवता येणं शक्य असेल तर नक्की चांगलंच आहे. परंतु नसेल तर मात्र तुम्हाला त्यामधलेही जे तुम्हाला प्रश्न येत आहेत ते स्किप करा. जे नाही येत आहेत ते मात्र नक्की सॉल्व करून पहा. मग ते मॅथ्स असो, हिस्ट्री, सिविक्सचे पण कुठले विषय असतील ते. त्या प्रश्नांची उत्तरं नक्की चेक करा. डायजेस्टमध्ये असेल किंवा आपल्या पुस्तकामध्ये असेल, कशातही असेल, त्याची उत्तरं नक्की चेक करा आणि ती उत्तरं लक्षात ठेवा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे.
मी या ठिकाणी प्रत्येक दिवशी तुम्ही काय करणार आहात ते इथे लिहून दिले. बऱ्याच जणांना जर यानुसार नाही जायचं असेल तर तुम्ही काही विषय स्वाईप करू शकता. म्हणजे मराठीसोबत तुम्ही इंग्लिश घ्या किंवा सायन्स घेऊ शकता. बट आय वुड सजेस्ट की तुम्ही हे फॉलो करा, कारण हे मी प्रॉपर तयार केले. मराठी एक लँग्वेज आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं बाय हार्ट करणं किंवा वाचन वगैरे असं येईल. आणि त्यासोबत मॅथ्स एक लॉजिकल थिंकिंग आहे. सो ब्रेनला व्हरायटीही मिळेल आणि ब्रेन थकणार नाही. ओके. सो तसंही आपण ब्रेनचं खूप ऐकतो. ब्रेन म्हणला मोबाईल घे की आपण लगेच घेतो. तर शक्यतो याच्यामध्ये मोबाईलला जरा लांब ठेवा. अभ्यासासाठी वापरणार असाल तर नक्की वापरा. बट शक्यतो जरा यूट्यूबवरचे बाकीचे व्हिडिओज जरा कमी करूया आपण, हां ना. सो आता याच्यामध्ये रोज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे अराउंड सकाळी सकाळी तुम्हाला हे सगळे टार्गेट्स कम्युनिटी बॉक्समध्ये देखील पाहायला मिळतील. जस्ट टू रिमाइंड यू की तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे आणि त्यासाठी आज तुम्ही काय करणार आहात. सो 13 फेब्रुवारीला मराठी करणार आहात. पहिल्यांदा आपण मराठीमधले पॅसेज करणार आहोत आणि पोयम. आता हे कसं करायचं आहे? अख्खं पुस्तक वाचायचं आहे का? तर आय नो की अख्खं पुस्तक वाचणं एका दिवसामध्ये शक्य नाही आहे. असेल तर वेल अँड गुड, तुम्ही ते करा. बट जर शक्य नाही आहे हे मला माहिती आहे. सो त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, तुम्हा सगळ्यांना पेपर पॅटर्न माहिती असेल प्रत्येक विषयाचा. नसेल माहिती तर प्लीज आधी पेपर पॅटर्न पहा, कारण त्याशिवाय तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, काय केलं पाहिजे हे कळणार नाही. त्याचे सगळ्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. लिंक्स देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. व्हिडिओचं प्रमोशनही मी थोडंसं करते. त्याच्यामागचं रिझन किंवा हेतू हेच आहे की तुम्हाला हेल्प व्हावी यासाठी. सो मराठीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर पॅसेज येतो जो की पठित असतो. आणि तुम्ही जरी पुस्तक वर्षभरात वाचलं नसेल तरीही तुम्हाला जर एवढंसा कॉन्फिडन्स असेल की मी पॅसेज वाचून अंडरस्टँडिंग करून आन्सर लिहू शकते किंवा शकतो, तर तुम्हाला पुस्तक वाचायची आता गरज नाही आहे. कारण तुम्हाला जो पॅसेज येईल तो तुमच्या पुस्तकामधलाच असणार आहे. आणि तुम्हाला जर ते वाचून आन्सर्स लिहिता येत असतील तर तुम्ही आता पुस्तक नाही वाचलं तरीही चालेल. सो तुम्ही याच्यामधला पॅसेजचा भाग कट करू शकता. पण तुम्हाला जेही काही पॅसेज दिला जाईल तुमच्या पुस्तकामधला कुठलाही, तरी तो तुम्हाला ॲटलिस्ट अंडरस्टँड करून घेता आला पाहिजे. ऑब्व्हियसली मराठी आपली मातृभाषा आहे, आपल्याला वाचल्यानंतर समजतं. पण काही असे मराठी शब्द असतात की ज्यांचे अर्थ पटकन क्लिक होत नाहीत. तर ते तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे वाचताना. जर तुम्हाला ते येत असेल, कॉन्फिडन्स असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही ते स्किप केलं तरीही चालणार आहे. नेक्स्ट आहे पोयम्स. पोयम्सही जर तुम्हाला माहिती आहेत, अर्थ वगैरे माहिती आहे, भावार्थ माहिती आहे, कवितेचा प्रत्येक ओळीचा साधारणतः सरळ अर्थ माहिती आहे, तरीही बस आहे. तुम्हाला आता काही पोयम वाचायची गरज नाही आहे. पण शक्यतो आय वुड सजेस्ट की तुम्ही एकदा पोयम वाचून काढा, कारण पोयममध्ये असे बरेचसे शब्द असतात जे आपल्याला माहिती नसतात, तर ते तुमच्या लक्षात येतील. वेळ नसेल तर काय करू शकता, तर जस्ट गाईडमध्ये डायजेस्टमध्ये तुम्हाला कवितेचा भावार्थ मिळतो, हो की नाही. तर फक्त तो भावार्थ वाचा. कारण तुम्हाला ना प्रश्नामध्ये असेही प्रश्न येऊ शकतात कवितेवरती आधारित, की या ओळींचा सरळ अर्थ वगैरे लिहा. तर त्यासाठी तुम्हाला ते भावार्थ युजफुल ठरेल. त्यासोबतच कवितेवरती असणार आहे काय म्हणतो आपण त्याला, रसग्रहण. ओके. रसग्रहणासाठी जे डायजेस्टमधले एक्झाम्पल्स आहेत तेच करा, किंवा पुस्तकामधले स्वाध्यायामधले जे आहेत ते टार्गेट मास्टर की जे काही तुम्ही फॉलो करत असाल त्यामधूनच करा, किंवा तुम्ही स्वतः लिहिणार असाल तर स्वतः लिहा, काही करू शकता. बट आता जर वेळ नसेल तर तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनचं फॉलो करू शकता. सो त्यानुसार ते वाचून काढा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. रट्टा वगैरे मारू नका. पण तुम्हाला जर कवितेमध्ये काय सांगितलं हे जर सगळं काही माहिती असेल, तुम्ही ते आरामात लक्षात ठेवू शकता. सो फक्त काय करायचं, आपल्याला पोएमचा भावार्थ वाचायचा आहे, कवितेचा भावार्थ वाचायचा आहे, कवितेचं रसग्रहण वाचायचं आहे. आणि थर्ड अजून एक येतं की ज्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या पर्टिक्युलर ओळी आहेत. म्हणजे सपोज की एखादी कविता दिली असेल, तुम्हाला कविता तसंही छापूनच येते, तुम्हाला वाचूनच प्रश्न लिहायचे उत्तरे लिहायची असतात. सो त्या कवितेमधलं कवी कोण आहे ते पण तुम्हाला लिहायला येतं. तर त्यासाठी तुम्हाला कवितेचे कवी दिले जातात प्रॉपरली, पण जर नसतील दिले तर तुम्हाला ते पाठ असले पाहिजेत. सो एकदा अनुक्रमणिका वाचून काढा आणि त्यानुसार तुम्हाला ते सगळं लिहिता आलं पाहिजे. तर हे जे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला स्वतःहून लिहायचे असतात, हे थोडक्यात वाचून काढा. बाकीचं नाही वाचलं तरीही चालेल. सो हे तुम्हाला पहिल्या दिवशी करायचं आहे. दुसरं आहे मॅथ्समध्ये जर आपण पाहिलं तर लेसन नंबर 1 आणि लेसन नंबर 5. 1 आहे लिनियर इक्वेशन्स आणि 5 आहे प्रोबॅबिलिटी. लिनियर इक्वेशन्समध्ये फक्त तुम्हाला इक्वेशन फॉर्म करता आले पाहिजेत, मग तुम्ही आरामात सगळं सॉल्व्ह करू शकता. बेसिकली मॅथ्समध्ये हेच आहे की तुम्हाला प्रश्न कळला पाहिजे आणि मेथड कळली पाहिजे, बाकी तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. सो लिनियर इक्वेशन्समध्ये काय करायचं आहे, तुम्ही एक काम करू शकता मॅथ्ससाठी. मी जस्ट सजेस्ट करते, बघा तुम्हाला आवडलं तर फॉलो करा. तुमच्याकडे गाईड वगैरे असेल मॅथ्सचं, जे पण टार्गेट जे पण असेल ते, तर त्याच्यामध्ये तुम्ही सोल्युशन्स पहा. आणि सोल्युशन्स पाहताना एवढंच लक्षात ठेवायचं की जर अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न आला तर तो कसा सॉल्व्ह करता येतो. म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन कसे तयार करायचे, मग ते सायमल्टेनियसली कसे सॉल्व्ह करत जायचे, हे सगळं जर तुम्हाला कळलं तर बस त्याच्यासारखा कुठलाही प्रश्न आला की तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण जर तुम्ही प्रत्येक गणित आता सोडवायला घेतलं तर ऑब्व्हियसली खूप वेळ जाईल आणि आपल्याला एकाच विषयाला एवढा वेळ नाही देता येणार, कारण वेळ आता कमी आहे. आपल्याला हार्डवर्क नाही तर स्मार्ट वर्क करायचे. सो मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता की जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते मी ऑलरेडी कोणते आहेत ते सांगितलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्याचीही लिंक तुम्हाला खाली मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो
सो जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन्सचं फक्त तुम्ही सोल्युशन पहा. रिझन बिहाइंड एवढंच आहे की तुम्हाला त्याची मेथड कळली पाहिजे. ओके, सो ते तुम्ही करायचं आहे फर्स्ट लेसनसाठी. शक्यतो मॅथ्समध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा क्वेश्चन सोडला तर तुम्हाला बाकी सगळे क्वेश्चन्स हे मोस्टली टेक्स्टबुकमधलेच येतात, म्हणजे त्या पॅटर्नप्रमाणेच येतात. सो त्याच्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स जरी फक्त बघितले किंवा तुम्हाला कळलं की हां असं असेल तर असं सॉल्व करायचं, तर बस तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. फिफ्थ लेसन सगळ्यांना माहिती आहे की इझी आहे. तुम्हाला जर पत्ते वगैरे खेळता येत असतील तर अजून इझी आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला फक्त क्वेश्चनचा अर्थ जरी समजला तरी तुम्ही आरामात आन्सर लिहू शकता, कारण याच्यामध्ये काही फॉर्म्युले बिर्म्युले असलं काही नाही आहे. सो फर्स्ट आणि फिफ्थ लेसन इझी आहे. तुम्ही ते एका दिवसामध्ये आरामात करू शकता आणि सकाळी उठतानाच हे ठरवून उठा की आजचं जे काही टार्गेट असेल ते मी फॉलो करणार. कारण आय गॅरंटी यू की तुम्ही जर हे सगळे टार्गेट्स फॉलो केले तर नक्कीच तुमचा सगळा सिलेबस वेळेच्या आधी कंप्लीट होणार आहे. तुम्ही क्वेश्चन पेपर्स देखील सोडवणार आहात आणि 2 दिवस तुम्हाला रिलॅक्स करायला वेळ देखील मिळणार आहे पेपरच्या आधी. ओके, कारण 13 मार्चपर्यंतचे हे टार्गेट्स आहेत आणि 15 मार्चपासून तुमची एक्झाम आहे. सो मध्ये तुम्हाला एका दुसरा दिवस रिलॅक्ससाठी पण मिळतोय. नेक्स्ट आहे 14 फेब्रुवारीला काय करायचं आहे, मराठी आणि मॅथ्स 2. ओके, हेच अभ्यासच करायचा आहे बरं का 14 फेब्रुवारीला. सो मराठी आणि मॅथ्स 2. मराठीमध्ये तुम्ही स्थूलवाचन करणार आहात. स्थूलवाचनमध्ये तुम्हाला कोणताही पॅरेग्राफ येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही तुमच्या पुस्तकामध्ये धडा दिलेला आहे तो व्यवस्थित वाचला पाहिजे. सो तुम्हाला हे धडे मात्र वाचायचे आहेत. जरी तुम्ही बाकीचे कोणते नाही वाचले तरी हे स्थूलवाचनाचे धडे नक्की वाचा, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि पुस्तकाच्या स्वाध्यायामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत ते सगळे करा, कारण तेच तुम्हाला फिरून फिरून विचारले जातात. बाहेरचे काही एक्स्ट्रा प्रश्न तयार होत नाहीत मोस्टली, कारण तुम्हाला तसंही या ठिकाणी एक ऑप्शनला वगैरे असतं. सो बेसिकली तुम्हाला त्याचीच उत्तरं तयार करायची आहेत. आणि नेक्स्ट तुम्हाला अजून करायचं आहे ग्रामर. आता ग्रामरमध्ये काय करू शकता, एकतर मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ग्रामरमध्ये कोणते कोणते घटक येतात. सो तुम्हाला जर ग्रामरमध्ये काय येतं पर्टिक्युलरली हे माहिती नसेल तर तुम्ही ते व्हिडिओज रेफर करू शकता. त्यासोबतच बरेचसे ग्रामरचे टॉपिक्स पण मी कव्हर केलेले आहेत, तुम्ही ते देखील रेफर करू शकता, किंवा जे कोणी तुमचे यूट्यूबर्स असतील, फेवरेट यूट्यूबर्स किंवा तुमचे जे कोणी टीचर्स असतील त्यांना विचारू शकता. किंवा त्यासोबतच टेक्स्टबुकमध्येही किंवा गाईडमध्येही प्रत्येक लेसनवरती कोणता ग्रामरमधला प्रश्न येऊ शकतो हे सांगितलं आहे, तर तुम्ही ते फॉलो करू शकता. ओके, काही करा पण अभ्यास करा. ओके, नेक्स्ट आहे मॅथ्स पार्ट 2 मध्ये फर्स्ट आणि फोर्थ चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर खूप इझी आहे. अगेन याच्यामध्ये फक्त काही थिअरम्स जे की इम्पॉर्टंट आहेत ते मी ऑलरेडी सांगितलेत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ते वगळता जर आपण फक्त फॉर्म्युलाचा वगैरे विचार केला तर एवढे काही फॉर्म्युले किंवा थिअरम्स याच्यामध्ये नाही आहेत सिमिलॅरिटीमध्ये. सो इझिली हा चॅप्टर कव्हर होऊ शकतो. अगेन तुम्हाला सगळे प्रश्न नाही सोडवायचे आहेत. जे महत्त्वाचे आहेत, जे थोडेसे विचारले जाण्याची शक्यता आहे तेच फक्त तुम्हाला सोडवायचे आहेत. ते कोणते आहेत ते मी ऑलरेडी सांगितले. फोर्थ चॅप्टरमध्ये अगेन फक्त कन्स्ट्रक्शन्स आहेत. तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की हाताला सवय होईल आणि तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. सो अगेन याच्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही, त्याच्यामुळे मी असे चॅप्टर निवडलेत. मी पर्पजफुली चॅप्टर्सच्या जोड्या तयार केलेत. नेक्स्ट आहे 15 फेबला अगेन मराठी आणि मॅथ्स 1. सो मराठीमध्ये हा शेवटचा दिवस आहे मराठीचा. उपयोजित लेखन तुम्हाला या दिवशी करायचं आहे. ऑब्वियसली या ठिकाणी तुम्हाला लिहून वगैरे काढणं, प्रत्येक एक्झाम्पल लिहिणं यासाठी वेळ नाही आहे. मग तुम्ही काय करणार आहात की मी अपलोड केलेले व्हिडिओज पाहू शकता, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितले, सोबतच एक्झाम्पल्स पण आहेत, किंवा इतर कोणतेही व्हिडिओ पहा, किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही गाईडमधले रेफर करू शकता काही एक्झाम्पल्स. फक्त तुम्हाला 2 ते 3 एक्झाम्पल्स वाचायचे आहेत प्रत्येक घटकामधले, जो घटक तुम्ही लिहिणार असाल त्याच्यावरचे, जेणेकरून तुम्हाला ऐन टायमाला परीक्षेमध्ये काय लिहायचं, स्वरूप काय असतं हे आठवावं यासाठी. नेक्स्ट आहे मॅथ्स 1मध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की तुम्ही उपयोजित लेखन लिहिण्याचा देखील प्रयत्न करा, पण शक्यतो आपण हे पुढे क्वेश्चन पेपर सोडवताना करणार आहोत त्याची प्रॅक्टिस. सो आता नाही केली तरी पण चालेल. पार्ट 1मध्ये सेकंड आणि थर्ड चॅप्टर. सेकंड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि थर्ड आहे अरेथमॅटिक. अगेन क्वाड्रॅटिकमध्ये पण सेम, तुम्हाला जर एकदा का इक्वेशन फॉर्म करता आलं की परत तुम्हाला ते आपोआप सॉल्व करता येतं. अगेन क्वाड्रॅटिकमध्ये काय आहे की तुम्हाला स्क्वेअर मेथड वगैरे आहे ती रिड्यूस झाली आहे, बट ज्या काही बाकीच्या मेथड्स आहेत त्यापैकी आय वुड सजेस्ट की तुम्हाला जर स्पेसिफाय नसेल केलं क्वेश्चनमध्ये तर तुम्ही फॅक्टरायझेशन वापरून ते सॉल्व करा, कारण ऑब्वियसली तुम्ही पहिल्यापासून म्हणजे 7वी 8वी पासूनच फॅक्टरायझेशन शिकत आलेलं आहात, त्याच्यामुळे ते इझी जाईल. नेक्स्ट आहे थर्ड चॅप्टरमध्ये तुम्हाला अरिथमॅटिकमधले काहीतरी 2-3च फॉर्म्युले आहेत. एकतर TNचा फॉर्म्युला, SNचा फॉर्म्युला आणि तेच परत फिरून फिरून दिलेले आहेत. सो हा चॅप्टर खूप इझी आहे तसं म्हणायला गेलं तर, कारण 2च फॉर्म्युले आहेत. त्यातही तुम्हाला माहिती आहे की कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचा, तर तुम्हाला हा चॅप्टर खूप इझी जाणार आहे. आणि ट्रस्ट मी, हा चॅप्टर खरंच खूप इझी आहे. फक्त 2 फॉर्म्युले आले पाहिजेत. आणि हा चॅप्टर खूप व्यवस्थित करा जर तुम्ही 11thला मॅथ्स घेणार असाल तर, कारण त्याच्यामध्ये हाच चॅप्टर पुढे रिपीट होतो आहे. ओके, नेक्स्ट आहे 6 फेब्रुवारीला मराठी आपला संपलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. नेक्स्ट आता आपण सुरू करणार आहोत इंग्लिश आणि मॅथ्स 2.
इंग्लिशमध्ये अगेन पॅसेज रीड करायचे आहे तुम्हाला. पण आता हे कुठले पॅसेज रीड करायचे तर तुम्ही काय करू शकता, नवनीतचे जे क्वेश्चन पेपर्स येतात 5 क्वेश्चन पेपर्स, तर त्याच्यामध्ये चेक करा की कोणत्या-कोणत्या लेसनमधले पॅसेज विचारले गेलेले आहेत आणि ते लेसन्स तुम्ही पुन्हा एकदा रीड करा. कारण ते महत्त्वाचे लेसन्स असतात, असं एक अझम्पशन आपण बांधू शकतो आणि त्याच्यानुसार तुम्ही ते लेसन्स किंवा ते पॅसेजेस रीड करून ठेवा. आणि अगेन तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की इंग्लिशमधलं मी स्वतः वाचून समजून घेऊन त्याचं उत्तर लिहू शकते, तर तुम्ही नाही वाचलं तरीही चालेल. डिपेंड्स अपॉन यू. आता हे कसं प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं असतं. सो मी ॲज्युम करते की तुम्हाला थोडंसं वाचावं लागेल. सो त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं वाचणार आहात आणि अगेन प्रिव्हियस पेपर, बरेचसे पेपर नाही झालेत, बट जे 2020चा पेपर आहे आणि 2019चा पेपर आहे, तर ते तुम्ही रेफर करू शकता. हे पेपर जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी टेलिग्रामवरती अपलोड करेन. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे मॅथ्स 2चं काय सॉरी इंग्लिश अजून बाकी आहे. पॅसेज रीड करून झालं की तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स करायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्ससाठी तुम्ही काय करणार आहात, अगेन डायजेस्टमधले किंवा टार्गेटमधले जे काही त्या पॅसेजवरती आधारित पर्सनल रिस्पॉन्स आहेत ते फक्त रीड करा. कारण पर्सनल रिस्पॉन्सवरचे क्वेश्चन असे असतात की ते प्रत्येकाला लिहिता यावेत. मग जर तुम्हाला तो जो लेसन आहे स्टीफन हॉकिंगवरचा, त्याचं जर आलं तर मग सायंटिस्टमधल्या क्वालिटी कोणत्या असतात किंवा याच्यामधलं स्टीफन हॉकिंग यांची अशी काही क्वालिटी होती, म्हणजे तुम्हाला आवडलेली क्वालिटी कोणती आहे ते असं येऊ शकतं. किंवा सुधा मूर्ती यांचा लेसन जर आला तर त्याच्यामध्ये तुमचं रोल मॉडेल कोण आहे वगैरे असे काही प्रश्न येऊ शकतात की जे सगळ्यांना लिहिता येतील. ओके, सो याचं काही जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना तो 5 ते 6 ओळींचा लिहा. त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होणार नाहीत हे लक्षात घ्या. आणि जर थोडंसं इज अँड दमध्ये काही झालं तर खाडाखोड करू नका, तसंच ठेवा. कारण बऱ्याचदा खाडाखोड केली तर ते उलट चूक दिसून येते. सो त्याच्यामुळे चूक दाखवून देऊ नका. खाडाखोड न करता ते आहे असंच राहू द्या. ओके, पण पर्पजफुली चुकाबिका करू नका बरं का, नाही तर माझ्यावरती यायचं. सो हे झालं पॅसेजमध्ये. आता याच्यामध्ये नेक्स्ट येतं पोयम. अगेन जो नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे त्याच्याबद्दल आपण नाही बोलणार आहोत, कारण तो नॉन टेक्स्चुअल आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. सो तो जसा येईल तसं तुम्हाला अंडरस्टँड करून स्वतः लिहायचा आहे. त्याच्यावरती समरीही विचारली जाते, ती पण तुम्हाला स्वतःहून लिहायची आहे. समरी कशी लिहायची याच्यावरती पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्ही तो पण पाहू शकता. सो पोयममध्ये काय आहे, अगेन सगळ्या पोयम तुम्हाला वाचणं शक्य असेल तर नक्की वाचा. पण जर सगळ्या पोयम वाचणं शक्य नसेल तर काय करायचं आहे, फक्त ॲप्रिसिएशन पाठ करायचे, रट्टा मारायचे, अक्षरशः रट्टा मारायचे. आणि दुसरं आहे ते म्हणजे तुम्हाला ॲप्रिसिएशनमध्ये जे थीम असते, थीम किंवा सेंट्रल आयडिया ज्याला आपण म्हणतो, त्याचं फक्त रट्टा मारायचा. ते 4 ते 5 ओळींचं असतं. बाकी तुम्हाला जो पोएट आहे त्याचं नाव किंवा टायटल असेल पोयमचं ते ऑलरेडी लिहून दिलं जातं. सो ते काही तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. अगेन रायमिंग स्कीम तुम्हाला फाइंड आउट करता येत असेल, वेल अँड गुड नसेल तर ती पण पाठ करा. पण पाठ यासाठी करायचे की ते मार्क्स तुमच्या हातामधले असतात आणि ते तुम्हाला जाऊ द्यायचे नाही आहेत. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच पण लिहायला येतं. तर फिगर ऑफ स्पीचमध्ये ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन हे ऑलमोस्ट सगळ्या पोएम्समध्ये असतंच. सो तुम्ही ॲलिट्रेशन सगळीकडे जरी लिहिलं तरी ते चालणार आहे, कारण ते सगळ्या पोएममध्ये असंच असतं. ओके, सो असं काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. सो हे झालं इंग्लिश पोएम आणि पॅसेजमधलं. अगेन पोयम तुम्हाला जर वेळ असेल तर नक्की वाचा, कारण बऱ्याचदा पोयममधले असे काही प्रश्न येतात की ते जर तुम्हाला पोयमचा अर्थ माहिती नसेल तर सोडवता येणार नाहीत. सो पोयमचं तुम्ही काय असतं ते भावार्थ वगैरे वाचू शकता गाईडमधून वगैरे. नेक्स्ट आहे मॅथ्स पार्ट 2. याच्यामधलं तुम्हाला काय करायचं आहे, लेसन 2 पायथागोरस थिअरम. अर्धा लेसन रिड्यूस्ड आहे, म्हणजे ते ॲपोलोनिस थिअरम वगैरे रिड्यूस्ड आहे, फक्त पायथागोरस थिअरम याच्यामध्ये आहे. सो अगेन इझी चॅप्टर आहे. पायथागोरस थिअरम प्रूव्ह वगैरे करता आला पाहिजे तुम्हाला याच्यामधून, कारण ते येऊ शकतं. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 6. चॅप्टर नंबर 6 काय आहे, ट्रिग्नोमेट्री. सो ट्रिग्नोमेट्रीमध्ये अगेन रेशोज आहेत आणि ॲप्लिकेशन आहे. हे खूप चांगला करा हा चॅप्टर, कारण हा चॅप्टर कॅरी फॉरवर्ड होतो 11th देखील. तुम्ही जर 11th मॅथ्स घेणार असाल तर खूप पक्का करा, नसेल घेणार तर मग रट्टफ आहे. ओके, सो आता या ठिकाणी 6th चॅप्टरमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, एक तर ट्रिग्नोमेट्रीच्या रेशोच्या व्हॅल्यूज पाठ करायच्या आहेत आणि दुसरं म्हणजे जे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत 6.2मध्ये, तर ते तुम्ही फक्त गाईडमधून वाचा किंवा डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे मेन म्हणजे, तर तुम्ही ती इझिली सॉल्व करू शकता. सो डायग्राम कशी ड्रॉ करायची हे तुम्हाला सोल्युशन्समधून पाहायला मिळेल. ओके, सो खरं तर गणितं वाचायची नसतात, हे चुकीचं आहे गणितं वाचणं, बट आता सध्या आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, सो हे फॉलो करावं लागेल. ओके, सो नेक्स्ट आहे 5th 17 फेब. हे रोज तुम्हाला मिळेलच, बट तरीही आता मी एक्सप्लेन करते की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामर करायचं आहे आणि जो काही बॅकलॉग असेल, सपोज की तुम्ही काल नाही कंप्लीट करू शकला पॅसेज किंवा पोएम वगैरे, तर ते तुम्हाला आज कंप्लीट करायचे. सो ग्रामरमध्ये काय करायचे, अगेन गाईडमध्ये जे प्रत्येक टॉपिकच्या खाली जो काही ग्रामरचा भाग असतो तो तुम्ही करू शकता. हे कुठल्याही गाईडचं प्रमोशन नाही आहे, जस्ट आय एम टेलिंग टू हेल्प यू.
नेक्स्ट आहे किंवा तुम्ही ग्रामरचे काही व्हिडिओज पाहू शकता. सॉरी मी अपलोड नाही करू शकले, बट मी बाकीचे काही व्हिडिओज अपलोड केलेत ग्रामरचे, तुम्ही ते रेफर करा किंवा इतर बरेचसे माझ्यापेक्षाही खूप सुंदर एक्सप्लेन करणारे किंवा टॅलेंटेड टीचर्स आहेत, तुम्ही त्यांच्याकडून पहा. आणि मी अजून खूप छोटी आहे, सो तुम्ही त्यांच्याकडून शिका, ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतील. तुम्हाला जर काही लिंक्स हव्या असतील बाकीच्या ग्रामरच्या व्हिडिओजच्या, म्हणजे बाकीच्या चॅनलवरच्या, तर त्या मी खाली देण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट आहे मॅथ्स 2. सो मॅथ्स 2मध्ये लेसन नंबर 3 आणि लेसन नंबर 5. लेसन नंबर 3 सर्कल. अगेन हा चॅप्टर बऱ्याच जणांना घाबरवतो किंवा मोठा वाटतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, अगदी डीपमध्ये जाऊ नका. याच्यामधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगितले तेवढे तुम्ही केले तरी पण पुरेसे आहेत. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा शक्यतो, कारण मी आतापर्यंत म्हटलं की गणिते वाचा, बट या ठिकाणी स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण सर्कलमध्ये तुम्ही जेवढं जास्त स्वतःहून रिकलेक्ट कराल तेवढं तुम्हाला ते आठवेल तुमच्या एक्झाममध्ये. सो त्याच्यामुळे हे सोडवण्याचा प्रयत्न करा. अगदीच टाईम नसेल तर तुम्ही सोल्युशन्स पहा. नेक्स्ट आहे ते म्हणजे 5th चॅप्टरमध्ये फक्त फॉर्म्युला करा, कारण डिस्टन्सचा फॉर्म्युला आला की तुम्ही इझिली डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. याच्यामध्ये स्लोप वगैरे सगळं रिड्यूस्ड आहे. अगेन मिड पॉईंट किंवा सेंट्रॉइड फॉर्म्युला एक जरी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरीही ते पुरेसं आहे. ओके. नेक्स्ट आहे 18th फेबला काय करायचं आहे, इंग्लिशचं सगळं रायटिंग स्किल. अगेन व्हिडिओ पाहू शकता किंवा 2-3 एक्झाम्पल्स वाचू शकता, लिहून काढू शकता वेळ असेल तर. सो या ठिकाणी तुमचं मॅथ्स कंप्लीट होतं आहे, इंग्लिशही कंप्लीट होतो आहे 18th फेबला. आणि आता आपण 18th फेबलाच सुरू करणार आहोत सायन्स 1. फर्स्ट आणि 10th चॅप्टर. सायन्स 1ची स्ट्रॅटेजी मी सेपरेट अपलोड करेन. याच्यानंतर कदाचित तो व्हिडिओ येईल. बट त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की नेमका काय अभ्यास करायचा आहे, कारण तिथे मी सांगितले की इम्पॉर्टंट चॅप्टर्स वगैरे कोणते आहेत. सो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. सायन्स 1मध्ये चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 10 हे चॅप्टर थोडेसे इंटरकनेक्टेड आहेत. सो तुम्ही हे एकत्र करा शक्यतो. आणि अगेन चॅप्टर नंबर 1मध्ये काय इम्पॉर्टंट आहे किंवा 10मध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले. तेवढं केलं तरी पण पुरेसं आहे. ओके. नेक्स्ट आहे 19th फेबला काय करायचं आहे, हिंदी किंवा संस्कृत जे काही तुमचा विषय विषय असेल तर तो दोन्ही असेल तर दोन्ही एकाच दिवशी करायचं आहे. एक एक तरी त्याच्यामधलं जे असेल ते. हिंदी मलाही नव्हता माझ्या अकॅडमिक इयर्समध्ये आणि मला त्याच्याबद्दल एवढं काही माहिती नाही आहे. सो तुम्ही हिंदीचा कुठल्याही एका चांगल्या टीचरला फॉलो करू शकता. सॉरी मी नाही सांगू शकत. संस्कृतसाठी म्हणाल तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की संस्कृतचे जे श्लोक आहेत तर ते कसे पाठ करायचे. तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, इनफॅक्ट आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही ते सुरू करा. आणि ज्या दिवशी संस्कृतचा पेपर असेल त्या दिवशीपर्यंत तुम्हाला रोज रोज 10 ते 15 मिनिटं संस्कृतला वेळ द्यायचा आहे. रोज ते सगळे श्लोक वाचायचे आहेत, बघून वाचायचे आहेत, वाचत वाचत लिहायचे पण आहे, जेणेकरून काना मात्रा उकार वेलांटी सगळं बरोबर येईल. आणि त्यासोबतच जे टेबल्स आहेत विभक्ती नाही, नाम सर्वनामाचे, तर ते पण तुम्हाला रोज वाचायचे आहेत. कारण तुम्ही जर ते रोज वाचले तर तुम्हाला एक्स्ट्रा त्याला पाठ करायची गरज पडणार नाही. सो रोज वाचा. 30 दिवसामध्ये आरामात आपण एखादी गोष्ट मेमराईज करू शकतो रोज केली तर. कन्सिस्टंटली फॉलो करा. तुम्हाला जर पुढचे मार्क्स वाचवायचे असतील तर आज मेहनत घेणं गरजेचं आहे. आणि नेहमी आपली मार्क लिस्ट आठवा कशी असेल ती, याला इमॅजिन करा, जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन मिळेल. कारण आपणच स्वतःचे मोटिवेटेड असतो, दुसरं आपल्याला कोणीही मोटिवेट करू शकत नाही. नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सायन्स 2चा 5th आणि 6th चॅप्टर करायचं आहे. 5th आणि 6thच का, तर 5th चॅप्टरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फक्त एनर्जीबद्दल इन्फॉर्मेशन आहे. एनर्जी कशी तयार होते, कोण तयार करतं, हे पण अगेन मी सायन्सच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले. 6th चॅप्टरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बरेच जण म्हणतात की खूप जास्त कॅरेक्टर्स आहेत त्या ॲनिमल्सचे वगैरे. तर त्याच्यामध्ये मी सांगितले की कॅरेक्टर्स कुठले लक्षात ठेवायचे आणि कसे लक्षात ठेवायचे. फक्त 4 कॅरेक्टर्स लक्षात ठेवले तरी पण पुरेसं असतं, कारण असा प्रश्न आला तर ऑलमोस्ट 2 गुणांसाठी वगैरे येतो. ओके. नेक्स्ट आहे 20th फेबला अगेन हिस्ट्री किंवा संस्कृत, हिस्ट्री नाही, हिंदी किंवा संस्कृतमधलं तुम्हाला करायचं आहे. हे तुम्ही मराठीप्रमाणे फॉलो करू शकता. एका दिवशी सगळे लेसन्स, पोएम, सेकंड टाईम सगळं ग्रामर वगैरे, आणि थर्ड डेला सगळं रायटिंग स्किल असंही तुम्ही करू शकता. संस्कृतवरती मी स्पेशली व्हिडिओ अपलोड केला आहे 100 आउट ऑफ 100 मार्क्सवरती. तो तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेन. नेक्स्ट आहे सायन्स पार्ट 1मधील 2nd आणि 7th चॅप्टर. 2nd चॅप्टरमध्ये फक्त पेरियोडिक हिस्ट्री आहे, म्हणजे पेरियोडिक टेबलबद्दलची हिस्ट्री. तर या ठिकाणी तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे, पेरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे, मेंडेलिव्हनी कशा पद्धतीने तो पेरियोडिक लॉ दिला होता हे माहिती असलं पाहिजे, आणि 20पर्यंत एलिमेंट्सचं नंबर वाईज सिम्बॉल वगैरे सगळं माहिती असलं पाहिजे कॅल्शियमपर्यंत. ओके. आणि नोबेल गॅसवाले एलिमेंट्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 7th चॅप्टर लेन्सेस. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर हा, तुम्हाला 11thला पण आहे. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला लेन्सेसचे प्रकार माहिती असले पाहिजेत. लेन्सेस म्हणजे ते इमेज वगैरे ड्रॉ करता आली पाहिजे. आणि जे काही छोटे छोटे न्यूमॅरिकल्स आहेत ते या चॅप्टरमधून येऊ शकतात, कारण हा चॅप्टर अगेन महत्त्वाचा आहे. आणि न्यूमॅरिकल्स खूप छोटे असतात, सो तुम्ही इझिली 2 गुणांसाठी ते सॉल्व्ह करू शकता. पॉवर फाइंड आउट करा वगैरे वगैरे न्यूमॅरिकल्स असतात. नेक्स्ट आहे 21st फेबला काय करायचं आहे आपल्याला, जे काही उरलेलं असेल तुमचं हिंदी किंवा संस्कृतचं तर ते करायचं आहे. आणि सेकंड आहे सायन्स 2चं 2nd आणि 3rd चॅप्टर.
सेकंड आणि थर्ड चॅप्टर कंबाईन यासाठी घेतलेलं आहे कारण सेकंडमध्ये आहे सेल डिव्हिजन आणि थर्डमध्ये आहे रिप्रोडक्शन. सो हे दोन्ही चॅप्टर्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचं वेटेज पण खूप जास्त आहे. वेटेज पण मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सायन्सच्या. तो व्हिडिओ लवकरच येईल. सो सेकंड ह्याच्यामध्ये काय आहे, सेल डिव्हिजनमध्ये तुम्हाला प्रत्येक फेजबद्दल इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे. ॲटलीस्ट 2-3 ओळीची तरी इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे. आणि थर्ड चॅप्टरमध्ये कुठला ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने रिप्रोड्यूस करतो, ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीमची डायग्राम पाठ असली पाहिजे. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी वगैरे नाही येऊ शकत, बट त्याचं लेबलिंग करण्यासाठी येऊ शकतो. ओविडक्ट कुठे आहे, वजायना कुठे आहे, वगैरे वगैरे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थोडीशी डायग्राम अवघड आहे आणि नावं पण खूप जास्त आहेत. सो ते येण्याची शक्यता कमी आहे, बट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम येऊ शकते. सोबतच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जर आपण पाहिलं तर 14th डेला काय होतं, 15th डेला काय होतं, हे तुम्हाला डायग्रामवरून लिहायला येऊ शकतं किंवा कोणतं हॉर्मोन वगैरे सिक्रेट होतं, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे 22nd फेब. याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स स्टार्ट करायचं आहे, राज्यशास्त्र. फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर. जर तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही हा जो सेकंड चॅप्टर आहे तर तो शिफ्ट करू शकता दुसऱ्या दिवशी वगैरे. सायन्स 2मधला 9th आणि 10th चॅप्टर. आणि 9th चॅप्टरमध्ये काहीच नाही आहे करण्यासारखं. तुम्हाला विचार करायचा आहे की जर आपण मोबाईलचा जास्त यूज केला तर काय होईल, जेवताना मोबाईल वापरला तर काय होईल, आणि ते तुम्ही इझिली लिहू शकता. सो या ठिकाणी कुठेही रट्टाबिट्टा मारायची गरज नाही आहे. सो तुम्ही आरामात हा चॅप्टर स्वतःच्या मतानुसार लिहू शकता याची उत्तरं. सो त्याच्यामुळे जास्त याच्यामध्ये काही बायहार्ट करायची गरज नाही आहे. अगेन 10th चॅप्टरमध्ये पण तुम्हाला डिसीजेस माहिती असले पाहिजेत, त्याच्यावरची प्रिव्हेंटेशन माहिती असले पाहिजेत, आणि तेवढं माहिती असेल तरीही हा चॅप्टर तुम्ही डेफिनेटली इझिली याची उत्तरं लिहू शकता. आणि हे 2 चॅप्टर्स कंपल्सरी करा, कारण याचं एकतर वेटेज जास्त आहे आणि खूप इझी आहेत. ओके, सो मी सांगितलेलं आहे की तुम्ही जरी 9th चॅप्टर, 10th चॅप्टर, त्यासोबतच तुम्ही ॲनिमल क्लासिफिकेशन, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी आणि एन्व्हायर्मेंटल मॅनेजमेंट हे 4-5 लेसन केले तरीही आरामात तुम्ही 35च्या वरती कसे जाऊ शकता हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितले. नेक्स्ट आहे 23rd फेबला तुम्हाला काय करायचं आहे, हे जरा थोड्याशा मिस्टेक्स इग्नोर करा बरं का. या ठिकाणी 23rd फेबला काय करायचं आहे, अगेन राज्यशास्त्राचं 4th लेसन करायचं आहे. सेकंड वगैरे बाकी असेल तर पुढे तो करत राहा. सायन्स पार्ट 1 आहे या ठिकाणी. सायन्स पार्ट 1चा 3rd आणि 6th. अगेन 3rd आणि 6th का, तर 3rd थोडंसं केमिकल रिॲक्शनवाला आहे आणि 6th एकदम इझी आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन काय आहे, रिफ्रॅक्शनचे लॉज काय आहेत, कशा पद्धतीने रिफ्रॅक्शन होतं हे माहिती असलं पाहिजे. आणि जे थोडेसे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे सॉल्ट एक्झाम्पल्सवाले जे न्यूमेरिकल्स आहेत ते माहिती असलं पाहिजे. बस संपला हा चॅप्टर. सो इझी आहे हा चॅप्टर, त्याच्यामुळे आपण इथे कंबाईन केलं आहे. नेक्स्ट आहे 24th फेबला काय करायचं आहे, अगेन या ठिकाणी 3rd चॅप्टर करायचा आहे राज्यशास्त्राचा. सायन्सचा 1st चॅप्टर. आणि मला वाटते की बरेच जण व्हिडिओ सोडून पळून गेले असतील आतापर्यंत, पण जे आहेत कन्सिस्टंटली पाहत आहे त्यांनी नक्की पहा. हे तुम्ही नक्की फॉलो करा, तर तुम्हाला नक्की खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. कारण तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की आपण एका दिवसामध्ये जास्त अभ्यास करू शकत नाही, बट 2 विषय म्हटले की आपल्याला थोडं रिलॅक्सेशन वाटतं की आपण 2 विषय फक्त करणार आहोत. सो त्या 2 विषय जर तुम्ही व्यवस्थित केले दिवसभरात तरीही तुम्हाला सगळा सिलेबस इझिली कंप्लीट करता येईल. सायन्स 1चंही आपण पूर्ण आहे ते प्रश्न नाही सॉल्व करणार आहोत. तो कसा अभ्यास करायचा ते मी सांगितले, तुम्ही तो व्हिडिओ पहा. सो 4th आणि 5th चॅप्टर या ठिकाणी आहे. 4th चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, कारण पुन्हा 11th तो चॅप्टर आहे. 5thमध्ये तुम्हाला न्यूमॅरिकल्स शक्यतो नाही विचारले जात, कारण ते खूप मोठे असतात. सो ते न्यूमॅरिकल्स नाही येणार. बट तुम्ही जे डेफिनेशन वगैरे आहेत लॅटन हिटची वगैरे, तर ती नक्की करा. ग्राफ वगैरे आहेत त्याच्यामध्ये ते पण व्यवस्थित करा, कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे 25th फेबला करायचं आहे हिस्ट्रीमधला 1st आणि 2nd चॅप्टर. याच्यामधला एखादा राहायला वगैरे असेल राज्यशास्त्रामधला, तर तो तुम्हाला या ठिकाणी सुट्टी वगैरे दिलेली आहे, त्याच्यामध्ये करू शकता. 25th फेबला काय करायचं आहे, हिस्ट्रीचा पार्ट 1st आणि 2nd चॅप्टर. 1st चॅप्टर तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा केला असेल, कारण नया चॅप्टर आहे, मग तो खूपदा वाचला जातो. सो त्याच्यामुळे तो तुमचा झाला असेल. आणि 2nd पण करायचा आहे. सायन्स 2चा 1st आणि 4th करायचं आहे. 4th अगेन खूप इझी आहे, फक्त एन्व्हायरमेंटबद्दल आहे तो चॅप्टर, आणि तुम्ही एंडेंजर्ड स्पीशीज वगैरे जरी केल्या तरी पण पुरेसा आहे. नेक्स्ट आहे 1st चॅप्टरमध्ये ट्रान्स्क्रिप्शन काय आहे, ट्रान्सलेशन काय आहे, ट्रान्सलोकेशन काय आहे, MRNA, TRNA वगैरे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बस संपलं. नेक्स्ट आहे हिस्ट्री. 26th फेबला काय करायचं आहे, 3rd आणि 7th चॅप्टर. 7th चॅप्टर खूप इझी आहे, फक्त त्याच्यामध्ये खेळ आहेत आणि तुम्हाला खेळाबद्दल माहिती आहे. सो तुम्ही इझिली लिहू शकता. बैठे खेळ कुठले आहेत, मैदानी खेळ कुठले आहेत, डिफरन्स काय आहे, धाडसी खेळ कुठले आहेत, साहसी खेळ कुठले आहेत हे माहिती असलं पाहिजे, मल्लखांब वगैरे. आणि त्याच्या आधारे तुम्ही इझिली हा चॅप्टर करू शकता. अजिबात अवघड नाही आहे. हिस्ट्रीमधली उत्तरं कशी लक्षात ठेवायची याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही तो पहा. 3rd चॅप्टरमध्ये पर्यटन स्थळं आणि कुठल्या ठिकाणी ती आहेत, म्हणजे कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत याचे
त्याचा एक तुम्हाला चार्ट दिला आहे खूप मोठाच्या मोठा, तर तो खूप महत्त्वाचा आहे. रट्टा मारायची गरज नाही आहे, बट तो एकदा वाचून काढा एकदा दोनदा, जेणेकरून तुम्हाला जर असं चुकीची जोडीमध्ये वगैरे आलं तर ओळखता यावं. सायन्स 2 मधला करायचं आहे 7th चॅप्टर. एकच चॅप्टर आहे, थोडासा थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे मी ते एकच ठेवलं आहे. नेक्स्ट आहे 27 फेबला हिस्ट्रीचं करायचं आहे 5th चॅप्टर आणि 8th चॅप्टर. 5th अगेन इझी आहे सगळं, पेपर्स आणि ते वृत्तपत्रावरती आहे, सो इझी चॅप्टर आहे. 8th थोडंसं पर्यटनावरचं अवघड आहे, बट अवघड म्हणता येणार नाही, पण तुम्हाला या ठिकाणी चुकीच्या जोड्या ओळखा वगैरे, लुर संग्रहालय कुठे आहे आणि वगैरे वगैरे हे सगळं येऊ शकतं. ओके. अगेन सायन्स 1चं या ठिकाणी 8th चॅप्टर. 8th चॅप्टर थोडासा लेंदी आहे, सो त्याच्यामुळे या दिवशी म्हणजे या दिवसात जर नाही संपला तर तुम्ही इथे फॉरवर्ड करू शकता थोडासा. नेक्स्ट आहे 20th फेबला हिस्ट्रीचा फक्त 9वा लेसन करायचा आहे आणि सायन्स 1चा 9th चॅप्टर करायचा आहे. 9th थोडासा अगेन कार्बन कंपाऊंड थोडासा लेंदी आहे, सो तुम्ही इकडे अगेन फॉरवर्ड करू शकता. इथे सुट्टी दिली आहे याच्यामध्ये. अगेन तुम्हाला कुठे मध्ये आधी संडेची किंवा कुठली सुट्टी मिळाली तर ती प्लीज वेस्ट करू नका, ती युटिलाइज करा. कारण हाच फक्त एक महिना तुमच्या हातामध्ये आहे, सो जेवढा जास्त अभ्यास करता येईल तेवढा करून टाका. सायन्स 2 8th चॅप्टर आहे आणि तुम्हाला जेव्हा असं वाटेल की आज अभ्यास नाही होत आहे, तर असं इमॅजिन करा की उद्या माझी एक्झाम आहे. एक्झामच्या आदल्या दिवशी आपण कसं जीव तोडून अभ्यास करतो, तर असं इमॅजिन करा की उद्या माझी एक्झाम आहे आणि उद्या मला याच्यावरती पेपर द्यायचे आहे, काही झालं तरी. सो दॅट्स वे मला आज अभ्यास करायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. नेक्स्ट आहे 2 मार्चला भूगोल स्टार्ट करतोय आपण. फर्स्ट चॅप्टर मी इथे इन्क्लूड नाही केलं आहे भूगोलचा, कारण त्याच्यामध्ये जास्त काही पाठ करायचं नाही आहे. फक्त तुम्हाला क्षेत्रफेटची वगैरे डेफिनेशन येत असेल तरी पण पुरेसं आहे. अगेन भूगोलामधलं काय काय करायचं आहे याच्यावरती मी ऑलरेडी स्ट्रॅटेजी व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला चार्ट वगैरे मी तयार करायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये उत्तरं लक्षात ठेवण्यासाठी. आय होप की तुम्ही केला असेल. 2nd आणि 5th चॅप्टर करायचे. 2ndमध्ये काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला राजधानी आणि नकाशा वगैरे माहिती असलं पाहिजे. सो त्याच्यामुळे 2 चॅप्टर कंबाईन केलेत. सायन्स या ठिकाणी ऑफ आहे. जो कुठला तुमचा सायन्समधला आत्तापर्यंतचा बॅकलॉग राहिला असेल तो सगळा इथे तुम्हाला कव्हर करायचा आहे. कुठलाही चॅप्टर राहिला असेल, काही राहिलं असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. नेक्स्ट आहे 3rd मार्चला भूगोल 3rd चॅप्टर करायचा आहे. थोडासा मोठा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे एकच चॅप्टर आपण करणार आहोत आणि इथे अगेन आत्तापर्यंत कुठल्याही विषयामधलं काही जरी राहिलं असेल तरी तुम्ही या दिवशी कंप्लीट करणार आहात. 4th मार्चला भूगोलचा 4th आणि 8th चॅप्टर करणार आहात. 4thमध्ये काहीच नाही आहे, फक्त हवामानाबद्दल इन्फॉर्मेशन आहे. 8मध्ये थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन आहे, कॉन्सेप्च्युअल आहे, त्याच्यामुळे 4th आणि 8 आपण या ठिकाणी कंबाईन केलं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला याच दिवशी 2 तासाचा कोणत्याही विषयाचा एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही हिस्ट्री घेऊ शकता, तुम्ही मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 कुठलाही 2 तासाचा फक्त पेपर तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. मग तुम्ही यासाठी प्रिव्हियस इयरचा पेपर सॉल्व्ह करा किंवा नवनीत, टार्गेट यापैकी कुठलाही एखादा पेपर सॉल्व्ह करायचा आहे, कोणताही असू द्या. ओके. पेपर फक्त सॉल्व्ह करायचा नाही आहे, तर सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यामधलं आपलं काय चुकलं आहे ते पाहायचं आहे. तो टॉपिक चुकला असेल तर त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे पुस्तकामधून, तो टॉपिक पुन्हा वाचायचा आहे. हे यासाठी करायचं आहे कारण तुमची रिव्हिजन याच्यामधून होणार आहे. ओके. सो हे जर तुम्ही नाही केलं, फक्त पेपर लिहित गेला तर मग काहीच उपयोग नाही याचा. नेक्स्ट आहे भूगोलामधला 6th आणि 7th चॅप्टर करायचं आहे 5th मार्चला. 6th आणि 7th एकत्र यासाठी करायचं आहे कारण लोकसंख्येची घनता आणि वितरण हे सगळं एकत्र होईल म्हणून. नेक्स्ट आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. या दिवशी अगेन 2 तासाचा किंवा 3 तासाचा 2 तासाचा घ्या शक्यतो, कारण ऑलरेडी तुम्ही अभ्यास करता आहात खूप, त्याच्यामुळे 2 तासाचा बास आहे. तो अगेन चेक करायचा आहे. रात्री सगळं चेक करून मगच झोपायचं आहे. जर रात्री टार्गेट फॉलो नाही झालं तर रात्रभर जागा, पण टार्गेट फॉलो करा. ओके. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो दिवसभरातच हे सगळं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. सकाळी 1, संध्याकाळी 1 असा विषय ठरवून घ्या. नेक्स्ट आहे 6th मार्चला 9th चॅप्टर करायचं आहे आणि तुमचा भूगोल या ठिकाणी संपणार आहे. अगेन या ठिकाणी पण तुम्हाला एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. 3 तासाचा करा शक्यतो, कारण वेळ जास्त असेल. मग कोणतीही लँग्वेज तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि लँग्वेजचं सॉल्व्ह करताना रायटिंग स्किल खूप व्यवस्थित करा, कारण तुम्हाला त्याची प्रॅक्टिस तुम्हाला याच दिवसांमध्ये करायची आहे, 10 दिवसांमध्ये शेवटच्या. अगेन बऱ्याच जणांचे आधीमध्ये कुठेतरी प्रॅक्टिकल्स असतील, सो तो प्रॅक्टिकलचा जो वेळ आहे त्याला जास्त वेळ देऊ नका. जे काही जर्नल वगैरे असेल ते पटापट कंप्लीट करा. कोणाकडून तरी लिहून घेतलं तरी चालतं तसं, बट त्याचं काही करू नका, तुम्हीच लिहा. पण पटापट लिहा, जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवू नका. अगेन तुम्हाला पेपरच्या आधी थोडीशी सुट्टी मिळते, ती सुट्टी खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा पेपर वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी. नेक्स्ट आहे 7th मार्चला तुम्हाला काय करायचं आहे, 2 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. एक 3 तासाचा, एक 2 तासाचा किंवा 2 तासाचे असे तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता. पण त्याच्यामध्ये काय चुकलं हे मात्र नक्की नंतर पहा. अगेन तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे पेपर सॉल्विंग 13th पर्यंत. यामध्ये जर तुमचं काही राहिलं असेल कुठली रिव्हिजन वगैरे, तर तुम्ही यामधला एखादा दिवस रिव्हिजनला वगैरे देऊ शकता पेपर सॉल्व्ह न करता. हे तुम्हाला करायचं आहे 13th मार्चपर्यंत. इथपर्यंत तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक दिवशी 2 ते 3 पेपर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. 2 तासाचे किंवा 3 तासाचे. 3 तासाचे 2च होतील, 2 तासाचे 3 होतील. ओके. अगेन तुम्हाला असं वाटलं की माझं मॅथ्स स्ट्रॉंग आहे, मी मॅथ्सचा पेपर नाही सॉल्व्ह केला तरीही चालेल, टाईम मॅनेजमेंट प्रॉपरली होते, तर तुम्ही त्या पेपरऐवजी दुसरं सॉल्व्ह करू शकता. सो असं जर तुम्ही केलं तर तुम्ही एकूण 17 पेपर सॉल्व्ह करू शकता. म्हणजे जर आपण 6 विषय आहेत तर आरामात तुम्ही 3 वेळा म्हणजे एका विषयाचे 3 पेपर आरामात सॉल्व्ह करू शकता. 18 पेपर होतील, आरामात तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो ही झाली आपली स्ट्रॅटेजी.
कशी वाटते ते नक्की सांगा, कारण मी याच्यामध्ये सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळा वेळ तुमचा याच्यामध्ये युटिलाइज होतो आहे. रोज तुम्हाला याचे व्हिडिओज देखील सेपरेट येतील. आजचं टार्गेट काय आहे असं, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून मोटिवेशन मिळत राहील. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी हे फॉलो करणार आहात. कारण मला असं वाटते की तुम्ही जर हे फॉलो केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल. बट अगेन तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला करायचं की नाही ते. बट आय वुड सजेस्ट की हे नक्की फॉलो करा. कारण याच्या आधीही मी स्ट्रॅटेजी दिली होती. बऱ्याच जणांना उपयोग झालेला आहे. सो हे नक्की फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हे फॉलो करणार आहात की नाही. त्यासोबतच तुमचे मार्क्स तुम्हाला किती हवेत हेही सांगू शकता किंवा लिहून ठेवू शकता कुठेही, जेणेकरून तुम्हीच तुम्हाला स्वतःला रिमाइंड करत आहात. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. अजून एवढं सांगायचं होतं की बरेच जण टेन्शनमध्ये आहेत, अभ्यास नाही झाला आहे. तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही वर्षभर खूप चांगला अभ्यास केलेला आहात. रिलॅक्स आणि हे सगळं फॉलो करा. अजूनही कोणाला असं वाटत असेल की पेपर खूप जवळ येत आहेत आणि हायपर वगैरे असलं काही होऊ नका. आणि सगळ्यांनी पेपर द्या. खूप छान पेपर जाणार आहे तुम्हाला सगळ्यांचा, कारण तुम्ही अभ्यास खूप छान करताय. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही जे काही करताय ते बरोबर आहे. तुम्हाला सगळं पेपरमध्ये आठवणार आहे. आणि बस एवढंच. सो रिलॅक्स, अभ्यास व्यवस्थित करा. बेस्ट ऑफ लक. एकच महिना आपल्याला अभ्यास करायचा आहे. फक्त 30 डेज, ओन्ली 30 डेज. ओके, सो बाय. बेस्ट ऑफ लक. टाटा.